श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, ब्रह्म अविनाशी, एकरस, निर्विकार, अनंत, अद्वितीय व ज्ञानस्वरूप आहे. त्याचा शोध घेणारे आपण विनाशी, विकारी, शांत व अज्ञानी आहोत. म्हणून माणसाने केलेल्या ब्रह्मशोधाला शांताने अनंताची कल्पना करण्याचे स्वरूप येते. ब्रह्माचा शोध करणारे लोक दोन प्रकारचे असतात. एक केवळ जगाचा विचार करून ब्रह्मस्वरूप ठरवणारे आणि दुसरे आत्म्याचा अनुभव घेऊन ब्रह्मस्वरूपाचे वर्णन करणारे. विचाराने ब्रह्मस्वरूप ठरवणाऱ्या लोकांना साक्षात ब्रह्मदर्शन होत नाही. अनुभव घेणाऱ्यांमध्ये दोन वर्ग असतात. एक अविद्येचा संपूर्ण निराश होऊन स्वतः ब्रह्म होऊन ब्रह्म पाहणारे आणि दुसरे अविद्या कमी अधिक निवृत्त होऊन म्हणजे अविद्या संपूर्ण नाहीशी न होऊन ब्रह्म पाहणारे. ब्रह्मरूप झालेल्यांचे ब्रह्मदर्शन सर्वस्वी सत्य व यथार्थ असते. बाकीच्यांचे ब्रह्मदर्शन व ब्रह्मवर्णन कमी जास्त प्रमाणात काल्पनिक असते. अशी काही काल्पनिक ब्रह्मवर्णने श्री समर्थांनी या समासात मांडली आहेत. उदाहरणार्थ, आकाश ब्रह्मवादी म्हणतात की विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे. त्यामध्ये अनंत वस्तू भरलेल्या आहेत. त्या आल्या गेल्या तरी सर्वांना आकाश जसेच्या तसे व्यापून राहते. ते आकाश व त्यामधील विश्व पोटात घेणारे महदाकाश हेच ब्रह्म होय. ओंकार ब्रह्मवादी म्हणतात की विश्व निर्माण करणारा मूळ संकल्पच अनाहत नादरूपी ओंकार आहे. स्पंदनमय ओंकारातून सर्व विश्व प्रकटते, मग त्यातच ते अंतर्धान पावते, म्हणून तो ओंकारच ब्रह्म होय. शून्य ब्रह्मवादी म्हणतात की जगात अनंत वस्तू दिसतात, त्या काही काळ राहतात व नंतर मोडतात. शून्यातून त्या दृश्यात येतात व पुन्हा शून्यात विलीन होतात. शून्य रिकामे असून अनंत आहे, म्हणून शून्य हेच ब्रह्म होय. चेतना ब्रह्मवादी म्हणतात की विश्वामधील चेतना मोठी विस्मयकारक आहे. अतिशय सूक्ष्म व व्यापक असणारी चेतना दृश्य विश्वाला हवे तसे खेळवते. चेतना व तिची निजशक्ती दोन्ही अनंत आहेत, म्हणून चेतनाच ब्रह्म होय. माया ब्रह्मवादी म्हणतात की जगात अज्ञान आहे. अज्ञानामुळे वस्तू जशी आहे तशी अनुभवास येत नाही. अज्ञान व त्याचा परिणाम माया निर्माण करते. त्या मायेला जे जगवते ते ब्रह्म होय. आनंद ब्रह्मवादी म्हणतात की ब्रह्म अनुभव प्रधान आहे. ब्रह्माचा अनुभव म्हणजे आनंदाचा अनुभव होय. वास्तविक हे म्हणणे खरे नाही, कारण आनंद वृत्तीचा धर्म आहे. आनंद जिरून निवृत्ती झाल्याखेरीज खरे ब्रह्मदर्शन होत नाही. तात्पर्य, आपण अनंताची एखादी कल्पना करतो, ती ब्रह्मावर लादून ब्रह्म तसेच आहे असे समजतो. आपली कल्पना स्थल, काल, निमित्त यांच्या साच्यात चालते. ब्रह्म ही काही एखादी वस्तू नव्हे, म्हणून आपल्या साऱ्या कल्पना सदोष ठरतात. कल्पना ब्रह्मापाशी निर्विकल्प होऊन जाते. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 7, समास 3, चतुर्दश ब्रह्म निरूपण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.